निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं.
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विठ्ठला ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये। निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहोने वास अनेकांची। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत जनाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ब्रह्मीभूत वैराग्यमूर्ती श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मौजे गंगाखेड जायकवाडी वसाहत दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये हा गंगाखेड नगरीमधील भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा सप्ताह आहे। आणि या सप्ताहामधील आज चौथा दिवस। या सप्ताहामध्ये दैनंदिन जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात। परमपूजनीय मृदंग महर्षी वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली लटपटे यांचे चिरंजीव आदरणीय श्री हरिभक्तपरायण बाळू महाराज लटपटे यांच्या रसाळवाणीतून अमृततुल्य असं चिंतन ते करत आहेत। श्रीमद भागवताचं चिंतन आपण ऐकत आहात। अगदी परीक्षितीसारखे आपण श्रोते आहात। श्रीमद भागवताचं श्रवण करण्याचं फळ खूप मोठं आहे, कारण 7 दिवसा मुक्ती झाली तया। कुणाला? परीक्षितीला। श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया। 7 दिवसात मोक्ष मिळवून देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत। आणि या भागवताचं चिंतन आपण हरिभक्तपरायण बाळू महाराजांच्या मुखातून ऐकत आहात। आपण श्रोते धन्य आहात। तदनंतर ज्ञानेश्वरी पारायण आमचे हरिभक्तपरायण बालासाहेब महाराज कतारे यांच्या नेतृत्वाखाली वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी किंवा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी। जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल, जनाबाई म्हणतात वाचील जो कोणी आणि जनी त्याशी लोटांगणी। ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या श्रोत्यांना धन्यवाद आणि आमचे बालासाहेब महाराज कतारे यांनाही नेतृत्व करण्याबद्दल धन्यवाद। ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही। आपल्या जीवनात आपल्याला जीवन कसं जगायचं असेल याचं अनुभव आणि याचं ज्ञान मिळवायचं असेल किंवा जीवन कसं जगावं हे जर कळायचं असेल आपल्याला तर ज्ञानेश्वरी वाचावी। आणि अद्वैत तत्वज्ञान ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं सोपं करून आपल्याला संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी आणि केली से मराठी गीता देवी। थोडं फास्ट होत आहे, हा श्लोक घेतो। अशी गीता देवी मराठीत केली म्हणजे भगवद्गीता मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केली, ती ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपण या ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहात। म्हणून सर्व श्रोते यांना धन्यवाद। वाचक ज्ञानेश्वरीचे वाचकांना धन्यवाद। त्याचबरोबर या या सप्ताहामध्ये हरिपाठाचं जे नेतृत्व करतात त्याच्यामध्ये आमचे मारुतराव महाराज असतील,
आताच ज्यांच्या म्हणजे नामाचा गजर आपला राहिला होता, आदरणीय रामराजे फड यांनी तो पूर्ण केला. आणि ते आले की म्हणजे मला असं वाटलं की आता आपल्याला अवघी चिंता वारली, कारण भजनाची ते आल्याशिवाय पूर्णत्व आलं नाही. म्हणून मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या कीर्तनात उपस्थित आहे. माझं सद्भाग्य समजतो हरिभक्तपरायण रामराजे फड आपल्या तालुक्याचंच नव्हे जिल्ह्याचं वैभव आज या ठिकाणी VIP माणसं उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. नेतृत्व करत आहेत. इतर भजनी मंडळी त्यांना साथ देत आहेत. महाराजच नाव प्रल्हाद महाराज अतिशय उत्कृष्ट चाल म्हणले आणि त्यांना साथ दिली. त्यांचं नाव मारुती महाराज. आणि आमचे सुंदर असं पकवाज वादन करणारे श्रीराम महाराज यादव. बऱ्याच दिवसांनी महाराजांची माझी भेट झाली, आनंद वाटला, कारण त्यांचा पकवाज म्हणजे श्रोते डोलायलाच लावतात. इतका पकवाज मृदंग मणी आहेत ते, ताल महर्षी. आणि मृदंगाचे साधे मृदंगाचार्य वेगळे आणि मृदंग महर्षी वेगळे. खूप दिवसापासून मला तर वाटते त्यांच्या हातामध्येच काहीतरी जादू आहे. असं सुंदर पकवाज वादन करणारे आमचे श्रीराम महाराज यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. परिहाराला जरी वेळ गेला तरी VIP माणसं इथं उपस्थित असल्यामुळे कुणाचंच नाव मला सोडता येणार नाही. ज्यांनी मला शिकवलं घडवलं असे आमचे संत जनाबाई शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय श्री कांदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्याचं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांनी मला विज्ञान शिकवलं आणि घडवलं असे आमचे फड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांच्या घरी आत्ताच गेलो होतो. सरांनी आग्रहाने चहा घेण्यासाठी बोलवलं, बातचीत झाली, आनंद वाटला. या बालकाचं कौतुक गुरुवर्यांनी पाहावं हे बालक माझ्यासाठी शिष्यासाठी खूप मोठं आहे. माझे गुरुवर्य उपस्थित आहेत, मग मी काय बोलणार? कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वंदन करतो गुरुजनांना. त्याचबरोबर आम्हाला गणित शिकवणारे हरिभक्तपरायण नागरगोजे सर उपस्थित आहेत. आमचे रामायण प्रेमी आणि नेहमी लाडगुरुजीच्या कीर्तनाला उपस्थित असणारे BS मुंडे सर, ज्यांनी रामायणाची सेवाही करतात आणि प्रत्येक कीर्तनाला हजर असतात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे माऊली माऊली मुंडे सर शिक्षक आहेत, म्हणजे या ठिकाणी उपस्थित झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या सेवेचं ज्यांनी निमंत्रण दिलं ते माझे बालमित्र, माझे क्लासमेट, आदरणीय परमपूजनीय म्हणायला हरकत नाही, कारण का हरिभक्तपरायण आहेत. अध्यात्मामध्ये मोठं व्यक्तिमत्व आहे. राजकुमार बाबूराव फड यांच्याकडून मला या सेवेचं निमंत्रण प्राप्त झालं. आम्ही दोघं क्लासमेट लहानपणापासून. आपण म्हणतो कोणी भेटो, आपण लंगोटीयार भेटू नये, पण तसं नाही आमचं. लंगोटीयार भेटल्यास जो आनंद आहे तो इतर भेटल्यास नाही. विठ्ठला विठ्ठला. हरिभक्तपरायण राजकुमार बाबूराव फड हे आमचे बालमित्र आहेत आणि दवाखान्याची तर सेवा करतात, म्हणजे आपल्याला आरोग्य सेवा देतात. त्याचबरोबर अध्यात्मात सुद्धा त्यांचं योगदान आहे. आमचे सिसोदे काका माझे 8वीला असतानाचे शेजारी, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. रावजी गुरुजी या ठिकाणी सेवा देतात. आमचा दाट परिचय जरी नसला तर नाव मला माहीत आहे. या ठिकाणी मी नेहमी लाडगुरुजीच्या काल्याच्या कीर्तनाला यायचो, तेव्हा अंतराम गुरुजी इथं असायचं. त्यांनी लावलेलं हे रोपटं, त्याचा वेलू गेला गगनावर, म्हणजे इवलेसे रोप लाविले द्वारे आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला आणि फुले वेचिताची आती भारू कळी अशी आला. अशा प्रकारचा आज आमचे सुंदर विनेकरी महाराज, नाव मला माहित नाही परंतु या ठिकाणी उपस्थित आहेत. माखणीचे सिसोदे सेंडगे मामा या ठिकाणी विण्याची सेवा देतात, उपस्थित आहेत. आता नाव जर घेत बसलं तर आपलं अर्ध कीर्तन राहील. आणखी कुणाचं राहिलं तर शेवटी बघू. विठ्ठला आज या 4थ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहूनिवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा हा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय अनन्य भक्ताकडे कोणकोणत्या गोष्टी असाव्यात त्याचं वर्णन करतात. पहिली गोष्ट आहे निष्ठावंत भाव असावा. ज्याला परमार्थात यायचंय ना त्याच्याकडे सगळ्यात महत्वाचा आयटम म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे निष्ठावंत भाव असावा. त्याचबरोबर निर्धार असावा. म्हणजे
सातत्य असावं आणि दृढ निर्धार असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भक्त व्हायचंय ना तर निष्काम व्हावं लागेल, म्हणजे सर्व कामना टाकून देऊन देवाकडे यावं लागेल. त्याचबरोबर निश्चळ व्हावं लागेल आणि या संसारामध्ये म्हणजे इथं पृथ्वी तलाव आपण या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर एक देव सोडला तर इतर कुणाकडून कोणतीच अपेक्षा करायची नाही, असा एक भक्ताचा गुण या अभंगात सांगितलाय. आणि त्यानंतर तुकोबाराय म्हणतात असे ज्याच्याकडे गुण असतील असा अनन्य भक्त कधीच वाया जात नाही. अशा सरळ सरळ अर्थाचा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला दृढ निर्धार असावा, निष्ठावंत भाव असावा. भगवान 12व्या अध्यायात अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला कसा भक्त आवडतो ते मी सांगतो, लोकांना कसा आवडतो हे नाही. मला कोणता भक्त आवडतो त्याचे मी 36 गुण तुला सांगतो 12व्या अध्यायातले. ते 36 गुण जर असतील तर तू भक्त या पात्रतेला उत्तीर्ण होऊ शकतोस. कोणकोणते? अद्वेष्टा, सर्वभूतानां, मैत्र, करुण एवच, निर्ममो, निरंकार, समदुःख सुखक्षमी, संतुष्ट, सततयोगी, यतात्मा, दृढ निश्चयः, मय्यर्पित मनोबुद्धिर, यो मद्भक्त समे प्रियः, अनपेक्ष सुचिरदक्ष, उदासीनो गतव्यता. असे 36 गुण सांगितले. मग ते यशमानो द्विजेते लोको, लोकांनो द्विजेते च, हर्षामर्ष भयद्वेगैर, मुक्तो यश समे प्रिया, सुख दुःखे समे कृत्वा, असे वेगवेगळे गुण आपल्याला सांगितलेले आहेत. आणि हे 36 गुण ज्याच्याकडे आहेत, साधारणपणे लग्न जुळवायचं जर असेल तर वधूचे 36 गुण आणि वराकडले त्याचे 36 गुण जुळले तर लग्नपत्रिका देवबाप्पा जुळवतात. नाही तर ब्राह्मणबुवा सांगतात लग्नपत्रिका जुळणार नाही, पुढे अडचणी येण्याचा संभव आहे, कारण दोघांचे गुण जुळत नाही. सूत्र जुळना गेल्यास त्या लग्नाला काय अर्थ आहे. म्हणून देवाचे ना आपले जर सूत्र जुळायचे असतील, आपल्याला सुद्धा देवासोबत लग्न करायचे, त्याच्या सोबत जोडल्या जायचे. तेशाम नित्याभियुक्तानाम, नित्य अभियुक्त व्हायचे म्हणजे जोडल्या जायचे. नित्य जर जोडला गेला तर तेशाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. म्हणून असा अनन्य भक्त होण्यासाठी ही लक्षणं तुकोबाराय सांगतात. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. विठ्ठला किती निष्ठा असावी मी सांगतो. पार्वती मातेला शंकरच पती पाहिजे होता म्हणून त्यांनी व्रत चालू केलं, पानं खाऊन तप केलं. कशासाठी? मला शंकरच नवरा मिळावा ह्याच्यासाठी व्रत केलं होतं पार्वतीनं. फुकट चांगला नवरा मिळत नाही, कोणतं तरी व्रत करावं लागतं, तप करावं लागतं. पुण्यवताम गृहे, आणि चांगल्या माणसाला चांगली बायको मिळते, पुण्य करावं लागतं. त्याला सुद्धा काही जण म्हणतात त्याला कशाला पुण्य, मी 25 मुली बघितल्या. परंतु पुण्याशिवाय पुण्यवताम गृहे, धन्य गृहस्थाश्रम जर व्हायचा असेल तर पुण्यच पाहिजे. मग पार्वती मातेनं पुण्य अर्जन करण्यासाठी व्रत केलं. शंकर म्हणले परीक्षा घेऊ. आले एका साध्या वेशामध्ये आणि पार्वतीला म्हणले कशासाठी तपश्चर्या करते. तिनं सांगितलं मला शंकरपती हवेत म्हणून करते. जास्त आडेवेडे घेतले नाही, डायरेक्ट उद्देश सांगितला. मग अशा वेळी शंकर म्हणले कशाला शंकरपती पाहिजे म्हणले, एखादा स्मार्ट नवरा बघायचा. शंकराकडे काय, अंगाला मड्याची राख म्हणजे चिताभस्म लावतात, चिताभस्म लेप, गळ्यामध्ये कवटीच्या माळा, गळ्यामध्ये साप, त्याचबरोबर राहतो कुठं, स्मशानात. असला पती त्याच्यापासून काय सुख मिळेल. बरं एवढं जाऊ दे म्हणले. हे कोण म्हणाले, शंकरच आहेत पण साध्या वेशात आले. पार्वती मातेची परीक्षा घ्यायला. लास्टचं सांगतो म्हणले सगळ्यांच्या आई बापाचा पत्ता आहे पण हा बाबा अजन्म आहे, आई बापच नाहीत, मग कसं करणार. त्यावेळेस पार्वती माता म्हणते बस करा, शंकराची निंदा करला. आता शेवटचा शब्द तुम्ही जो निंदा म्हणाला ती माझ्यासाठी स्तुतीच आहे. सामान्यपणे ज्याला आईबाप आहेत
तो मर्त्य आहे, म्हणजे मरणार आहे कधीतरी, पण ज्याला आई बापच नाही, जो अजन्म आहे, तो कधीच मरणार नाही, असा अमरपती मला पाहिजे असं म्हणल्याबरोबर शंकरानं खरं रूप दाखवलं. याला म्हणतात दृढ निर्धार आणि निष्ठावंत भाव. ध्रुव बाळाचा आपण ऐकलंय भागवत कथेमध्ये, सगळ्यात जर दृढ निर्धार कुणाचा असेल तर ध्रुव बाळाचा. अहो एवढा 4-5 वर्षाचा मुलगा बापानं मांडीवरून ढकलून दिलं, आईनं सांगितलं देव मिळवायचा आणि अशी जागा मिळव जिथून कोणी तुला उठवणार नाही, एवढाच शब्द ऐकला आणि वनामध्ये ध्रुव बाळ गेले. निर्धार असा होता की देवच मिळवेल, त्याच्याशिवाय तप भंग करणार नाही, कितीही दिवस लागू. आणि एक दिवस देवाची भेट घेतली आणि आढळपत ध्रुवानं मिळवलं. इतका दृढ निर्धार अध्यात्मात पाहिजे. विठाला विठाला नामदेव महाराजाला विचारलं किती दृढ भाव पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, नामदेवराय म्हणतात देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. हा जो दृढ भाव आहे त्याला आपण म्हणतो सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हा म्हणजे हा दृढ भाव आहे. सतु दीर्घकाळ नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, असं पतंजलीचं सूत्र आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. इतका दीर्घकाळ आणि सतत सातत्य पाहिजे. आपल्याकडे तर साधं एखादं शेळीचं पिल्लू जरी मेलं तरी भजन बंद, का तर देवानं कुठं चांगलं केलं, शेळीचं पिल्लू मारलं म्हणजे आपला भाव संपला, निष्ठा संपली. भजनात सुद्धा बऱ्याच जणांची निष्ठा नाही, सगळी निष्ठा निष्ठी. वेळ होईल, पुढचं एक महत्वाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता निष्ठावंत भाव, निर्धार कसा पाहिजे. भागवतामध्ये कथा आलेली आहे सगर राजाची. सगर राजाचे पुत्र महर्षी कपिल मुनीच्या शापानं मृत झाले. आता कपिल मुनी विचारात पडले काय करायचं. कपिल मुनी नाही, सगर राजा विचारात पडला. त्यांनी विचारलं कपिल मुनीला काय करावं लागेल माझे पुत्र जिवंत होण्यासाठी. त्यांनी सांगितलं हा फार जुना काळ आहे, तेव्हा गंगा पृथ्वीवर नव्हती, स्वर्गामध्ये गंगा आहे. गंगा कुठं आहे? स्वर्गामध्ये. ती गंगा पृथ्वी तलावर आणावी लागेल
आणि त्या गंगेमध्ये स्नान केल्यास तुझे पुत्र जिवंत होतील, असं सगर राजाला कपिल मुनीनं सांगितलं. किती दिवस लागतील सांगता येत नाही, या जन्मात होणार नाही. तरी सुद्धा सगर राजा होता, त्यानं ओळखलं किती दिवस लागू, आपला निष्ठावंत भाव आणि निर्धार ढळणारच नाही. एक जन्म गेला, तप केलं, गंगा स्वर्गातून आली नाही. त्यांच्या सगराच्या पुढे मुलगा नातू अंशुमान, पुन्हा दिलीप यांनी तप केलं. 3 पिढ्या झाल्या तरी गंगा आली नाही. 4थ्या पिढीमध्ये बघा किती दूरचं आहे. आपण तर इतके दिवस, आपल्याला चहा उकळेपर्यंत साधारणपणे दम पडत नाही होईपर्यंत, म्हणजे इतक्या तात्काळ फळ पाहिजे आपल्याला. परमार्थ केल्या केल्या आपण फळाची अपेक्षा करतो. 4 पिढ्या थांबणं, वाट बघणं ही काही साधारण गोष्ट नाही. म्हणजे नमस्कार आहे त्या सगराच्या कुटुंबियांना, सगळ्या वंशजांना. मग अंशुमान, दिलीप आणि त्याच्यानंतर भगीरथ राजा झाला. भगीरथानं कठोर तपश्चर्या केली. आपल्या पूर्वजांचा उद्धार डोक्यात होता. निर्धार सांगतो मी, निर्धार किती असावा. मग भगीरथाला गंगा प्रसन्न झाली. गंगेनं सांगितलं, मी स्वर्गातून पृथ्वीवर यायला तयार आहे, पण पृथ्वीला वाचवणार कोण? माझा ओघ एवढा जोरात आहे की पृथ्वी वाहून जाईल. मग काय करायचं आता? कोडं पडलं. तू शंकराला प्रसन्न कर. गंगा मातेने सांगितलं, शंकरच ह्याच्यातून मार्ग काढू शकतो. परत तपश्चर्या केली. बघा, अर्ध्यामध्ये सोडून दिलं नाही. आपण म्हणतो ना, प्रयत्न कसे करावेत, तर भगीरथ प्रयत्न करावेत. ते त्या भगीरथाहूनच आले. भगीरथ प्रयत्न केल्यावर विद्यार्थ्यानं त्याला यश मिळतं, कोणत्याही परीक्षेत असो. हे भगीरथ प्रयत्न हा जो शब्द प्रयोग आलाय तो त्या भगीरथाकडून आला. मग भगीरथानं शंकरालाही प्रसन्न केलं. भगवान शंकर म्हणाले, काय काम आहे? काय नाही म्हणले, गंगा स्वर्गातून येत आहे, ती मला प्रसन्न झाली आहे, परंतु तिचा ओघ जास्त आहे. तुम्ही काय करा, जटेमध्ये गंगेचा ओघ कमी करून पृथ्वीवर सोडा. महादेवानं जटेमध्ये गंगेला सामावून घेतलं आणि सौम्य करून पृथ्वीवर सोडलं. पुढे गंगा जन्नू राजाच्या मंडपातून सगर राजाच्या पुत्राकडे आली आणि त्यांचा उद्धार झाला. मला हे सांगायचे की एवढे प्रयत्न करावे लागतात तेव्हा देव भेटतो. विठ्ठल तुकोबरा म्हणले, मी सुद्धा एवढे प्रयत्न केले, 4 वेळाला जन्माला आलो म्हणले. ज्या त्या युगात मी आहेच. सत्ययुगामध्ये मी प्रल्हाद होतो म्हणले. माझ्या बापानंच मला देवाचं नाव घ्यायला बंदी केली आणि नामचिंतन करायचं नाही. नामचिंतन मुलगा करणार नाही असा बाप म्हणजे हिरण्यकशिपू. ह्याचं त्यानं शिक्षक नेमले शिकवायला, नास्तिक शिकवायला. आताही बरेच जण चालू आहे मीडियावर, नास्तिक लोक भरपूर आहेत. पण आपण विवेक आपला जागा ठेवून त्या सगळ्यांना उत्तर द्यायचं, तोंडी नाही, विचारानं. आणि आपला संप्रदाय वाढवून आपली काठी मोठी केली की त्यांची काठी लहान होणारच आहे. विठ्ठला कसलं जरी शिक्षण दिलं तर पोरग कसलं खतरनाक असेल बघा. प्रल्हाद, नाही बाबा, मी नारायण नाम सोडू शकत नाही, पण तुला मारून टाकतो. मारा, हरकत नाही. कड्यावरून ढकलून दिलं, उकळत्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं. प्रल्हादाचा नारायण नामावर एवढा दृढ निर्धार होता की देवानं त्याला वाचवलं. मग शेवटी विचारलं, या खांबामध्ये तुझा देव आहे का? हो, या खांबात सुद्धा आहे. लाथ मारिली लाथ मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रकटले. नृसिंह रूपात देव आले आणि प्रल्हादाला जवळ घेतलं. वा वा, तू माझा खरा भक्त आहेस. विष्णूचा अवतार आहे, प्रल्हादासाठी एक अवतार झाला. एवढी भक्ती प्रल्हादाची, निर्धार असा होता. आणि हिरण्यकशिपूला मारलं, प्रल्हादाला अभय दिलं. कारण देवाचं कामच आहे, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासी संहारे. तो येतोच त्याच्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग असा दृढ निर्धार भक्त प्रल्हादाकडे होता, तोच आपल्या जीवनात यावा. म्हणून तर एक कथा आहे, कीर्तन आहे
याच्यासाठी आपलंही जीवन असं भक्तिमय व्हावं, आपल्याही जीवनात असा निष्ठावंत भाव यावा, असा निर्धार यावा. विठ्ठल मी सांगत होतो तुकोबराय कधी कधी आले. हा प्रल्हाद म्हणजे तुकोबराय होते सत्ययुगातले. पुन्हा त्रेतायुगात अंगद तुकोबरायच आहे. त्याच्यानंतर द्वापार युगात उद्धव सुद्धा तुकोबरायच आहे म्हणजे. आणि कलियुगात नामदेव झाले. कलियुगात नामदेव. आता हे 4 अवतारात भजन केलं म्हणजे जे जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात तुकोबा आहेत. एवढी साधना केली. कशासाठी सांगतोय? दृढ निर्धार किती आहे तुकोबारायांचा सुद्धा. उगीच देव त्यांचा ऋणी होत नाही. भाग्य तरी ऋणी देव ऐसा. त्यांचा ऋणी आहे देव, आपला ऋणी नाही. आपणच देवाचे ऋणी आहेत. आपल्यावर प्रत्येकावर देवाचं ऋण आहे. आता बघा आपण इथं बसलो, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते आणि कोण बोलविते हरिवीर. देखवी देखवी म्हणजे डोळ्याला, ऐकवी भागवत महाराज. सुंदर आवाज आणि प्रमाणही यथा योग्य आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे आणि तुझी सूर्यासी चालणे तुझी या बळी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाणो शरणालो. अगदी योग्य प्रमाण आहे. म्हणजे देवाचे उपकार आहेत. यदा आदित्यगतम तेजो जगद्भास येते अखिलम यत चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. जो प्रकाश आहे सूर्यचंद्राचा तो माझा आहे असं देवगीते सांगतात. विठ्ठला हे जगावर देवाचे उपकार आहेत. श्वास घेतो हेच देवाचे उपकार आहेत. आपलं शरीर चालतंय आपल्या सत्तेनं चालत नाही. त्याची मर्जी असेल तोपर्यंत चालणार आहे आणि नंतर ते एक दिवस जाणारच आहे. जाण्यापूर्वी आपल्याला हे कामं करायचे. बरेच जण आता आपण जे वाचलोत ना, सगळेजण कोरोनातून वाचून आलोच. बरवे झाले आजीवरी नाही सापडलो मृत्यूचे आहारी वाचूनी आलो येथवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे आपण वाचलोत. दुसरं, आपण मनुष्य आहेत, पशु नाहीत. पशु काय जाणीती, पशुला माहित नाही अनेक हे ज्ञान नाही कोठे. आपण मनुष्य आहेत. बरवे झाले आलो या जन्माशी जोड जोडिली मनुष्य देहा आईशी. मग महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईचे. म्हणून आपल्याला या जन्मात भक्ती करून उद्धरून जायचे. आपल्याकडे हा निष्ठावंत भाव आणि निर्धार यावा याच्यासाठी हे भजन कीर्तन भागवत आहे. एवढं तरी कमीत कमी कीर्तनातून लक्षात ठेवा. मग नामदेव रायाचा अवतार झाला म्हणजे चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. 4 युगाचा भक्त कोण? नामदेव राय. तरी सुद्धा आणखी भक्ती करावीच वाटते. घेईन मी जन्म याजसाठी देवा. आणखी भक्ती करायची शिल्लकच होती. म्हणून 16व्या शतकात पुन्हा काय झालं होतं की नामदेव महाराजांना प्रतिज्ञा केली होती. 100 कोटी तुझे करीन अभंग. 100 कोटी अभंग केल्याशिवाय देह सोडणार नाही. देव म्हणले नाम्या हे शक्य आहे का तुला?
100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा करून बसला. नामदेव महाराज म्हणले तुझ्या जीवावर केले, मला काय माहित, मी तू वेगळा नाहीतच. भक्ताला अद्वैत असते, म्हणजे तुझं माझं नाही, भेद केला सहज विनोद, तुझं आणि माझं वेगळे पण नाहीस, मी वेगळा समजतच नाही स्वतः. असे अनन्य भक्त होते. जसं वेदामध्ये एक महावाक्य, 4 महावाक्य आहेत, त्याच्यातलं एक महावाक्य सांगतो, तत्वमसी. म्हणजे भक्त कसा अनन्य असतो लक्षात घ्या. तत्वमसीचे 3 अर्थ शास्त्रानं सांगितले. तत्त्वम असी हा शेवटचा अर्थ आहे, म्हणजे तोच तू आहेस, हे आपल्याला जाणून घ्यायचे. पण ही फार आद्य शंकराचार्यांनी जसं अहम ब्रह्मास्मी जीव ब्रह्मेव ना परहा असं म्हणावं, आपण म्हणू नये, कारण आपल्याला ती अनुभूतीच आली नाही. आपल्याला अनुभूती आली नाही, परंतु त्या अनुभूतीपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि ते याच जन्मात देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरा. व्हायचंय आपल्याला, जायचंय तिथपर्यंत. तत्त्वम असी, तोच तू आहेस. पण त्याच्या अगोदरच्या 2 स्टेप आपल्यासाठी आहेत, की देवा मी कोण आहे, मी कुठून आलो आणि माझा जन्म कशासाठी झालाय, मला करायचंय काय, मी कुणाचा आहे, हे पहिल्यांदा निश्चित करावं लागेल. कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात. माझी आई कोण, बाप कोण, मी कोण, खरा मी कोण आहे. मी शिक्षक आहे, मी एका स्त्रीचा नवरा आहे, मी एका मुलाचा बाप आहे, मी कोणाचा तरी आजोबा आहे, हे सगळे नाते इथले आहे. पण मी खरा तो नाही. नमे मृत्यू शंका नमे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर न मित्रम गुरुर नैव शिष्य, चिदानंद रूप. हे महत्वाचं. शिवोहम शिवोहम. मग मी कोण आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वेत्र सर्वेंद्रियाणां, सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे माझं खरं स्वरूप आहे. तेच संतांनी सांगितले. म्हणू नका मी वासुदेव तत्वता, कळो येईल आहे ठाऊक. हे कुणी सांगितलं. संतांनी मराठीत सांगितलं. जे आद्य शंकराचार्यांनी आत्मषटकामध्ये संस्कृतमध्ये सांगितलं, तेच संतांनी मराठीत सांगितलं. विठ्ठला म्हणजे मी कोण आहे. अहम ब्रह्मास्मी. तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर तेन त्वम आसी तस्य त्वम आसी, हे 2 महत्वाचे आहेत. आणि मग तत्त्वमसी. तत्त्वमसी श्वेतकेतू हा उपदेश आहे वेदातला. त्याच्यामध्ये देवा मी तुझ्यामुळे आहे. तेन त्वम आसी, माझं चालणं बोलणं जे काही व्यवहार आहे ना देवा, तो तुझ्यामुळे आहे. तुझ्याशिवाय हे शक्यच नाही. मेलेला मुडदा उठून चालू शकत नाही. का. त्याच्यातला देव निघून गेला, राम निघून गेला, त्याचं राम नाम सत्य झालं. म्हणून या देहात जी विश्वाची चालक शक्ती देहात येऊन बसली, एवढं लक्षात ठेवा. भगवान म्हणतात ना, तैसा हृदयामध्ये मी राम आस्था सखळ सुखाचा आहे. म्हणजे सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनं च, वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृदेद विदेव चाहम. म्हणजे ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. देवा माझं चालणं बोलणं तुझ्यामुळे आहे, एवढं लक्षात ठेवा. तेन त्वम आसी, तुझ्यामुळे मी आहे, नाही तर माझं अस्तित्वच नाही. मुळामध्ये मी जो काही चालतो बोलतो, माझं जे काही प्रतिष्ठा आहे, पद आहे, किंबहुना या शरीराचं चालणं बोलणंच तुझ्यामुळे आहे. तू जर असहकार आंदोलन केलंस तर मला 4 जणांच्या खांद्यावर जावं लागतं. विठाला विठाला. आता इथं काही विज्ञानचे शिक्षक बसले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. फडसर आपलं हृदय पंप होते, तर ह्याला कोण पेट्रोल टाकतं. एवढ्या वर्षापासून ते नॉनस्टॉप चालते, नॉनस्टॉप. आपले आतडे पचन करतात. माऊली म्हणतात, तुम्ही वाचा, पचामेन्यम चतुर्विधम असा तो श्लोक आहे. काय. अहम वैश्वानरो भूत्वा. वा कांदे सरांना धन्यवाद. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामेन्यम चतुर्विधम. मी 4 प्रकारचं अन्न मीच पोटात राहून पचवतो, त्याचं रक्तही मीच बनवतो, असं देव म्हणतात. मग आपल्याला रक्त बनवता येत नाही किंवा असा कुठला कारखाना नाही. ते देवाचाच स्पर्श व्हावा लागतो त्या अन्नाला, कारण वैश्वानर अग्नीच्या रूपानं तोच भूक निर्माण करतो.
आणि तोच पचवतो. एवढे कष्ट आपल्यासाठी देवाला घ्यावे लागतात वर्षानुवर्ष. आपण कितीही खातो पण तो पचवतो. हे केवढे मोठे उपकार आहेत. विठ्ठला विठ्ठला. अशा देवाचं कधी आपण ध्यान करतो का? करत नाहीत. संत येऊन ही जागृती देतात, मग आपल्या लक्षात येतं, अरे मी तर किती कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे. केलेल्या उपकाराची सुद्धा मला जाणीव नाही. देवानं माझ्यावर एवढे उपकार केलेत, एवढे उपकार केलेत, तरी सुद्धा मी मात्र कृतज्ञतापूर्वक कधीच देवाला वंदन केलं नाही. आद्य शंकराचार्य म्हणतात, कधीतरी उग भगवद्गीता वाचली का? गेयम गीता नाम सहस्त्रम देयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कधीतरी आपण देवाची पूजा करावी, भगवद्गीता वाचावी आणि देहाचा उद्धार करावा, भक्तीकडे वळावं. ह्याच्यात शहाणपण आहे. शहाणा तो धनी घेतो असे. विठ्ठला विठ्ठला. मग ही प्रतिज्ञा नामदेवरायांनी केल्यावर देव म्हणले एवढी पूर्ण होत नाही, नाहीतर नाही म्हणले पुन्हा जन्म घेतो. मग 96 कोटी अभंग तयार केले त्यांनी, रचले, लिहिले. राहिले 4 कोटी. मग म्हणले पुढे बघू. आता अवतार समाप्त केला नामदेवरायांनी. राहिलेलं काय करायचं आता 4 कोटीचं? तुकोबरायच्या रूपानं, तुकोबराय जेव्हा जन्माला आले, तुकोबरायला स्वप्नात आले नामदेवराय. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे आणि सवे येऊनी पांडुरंगे. सांगितलं की सांगितले काम करावे कवित्व आणि वाऊगे निमित्त बोलू नये. राहिलेले ते 4 कोटी तुम्हाला पूर्ण करायचे, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही जन्माला आलात. कुणाला सांगितलं? नामदेवरायांना, देवानं येऊन तुकोबरायला. म्हणून उरले ते शेवटी लावी तुका. त्याचं प्रमाणच आहे, अभंगाची संख्या सांगे शतकोटी, अभंगाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका, शेवटी लावी तुका. अभंगाची संख्या सांगे शतकोटी आणि उरले ते शेवटी लावी तुका. तुकोबरायांनी पूर्ण केले. एवढा निर्धार, एवढे जन्म केले. आपल्याला तर एकाच जन्मात संसाराचा कंटाळा आला की नाही? बरेच आहेच ना. आपली संसारातली अवस्था अशी आहे, मरण भले परी काय अवकळा ऐशी. संसाराचा धाक निरंतर आमाशी. इथं बसलेला कोणीच माणूस सुखी नाही. त्याचं कारण त्याच्या मागं हा संसार त्यानं लावून घेतलाय. आपण बद्ध झालो का बद्ध होतो? आपण मुक्त होतो परी बळे झाला. आपण लावून घेतलाय सगळा कुटाणा. म्हणजे हे लिगाड कुणा लावून घेतले? आपण. मग तेने सांडावे हे लिगाड कुणाला? जया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगाड. पुढे धरोनी भजनाची चाड आणि नित्य नेम आदरे. हा शब्द महत्वाचा, नित्य नेम. त्यालाच म्हणायचं दृढ निर्धार निष्ठावंत भाव. विठाला विठाला. आता असे भक्तांच्या अनेक उदाहरणं देता येतील, परंतु आपल्याला भागवतामध्ये जर आपण कथा श्रवण केल्या तर असे भरपूर उदाहरण आहेत की ज्याच्यामध्ये ज्या ज्या ऋषींनी सुद्धा दृढ निर्धार ठेवला. इंद्राला वृत्रासूर मारायचा होता. आता वृत्रासूर कुणालाच आटपत नव्हता, अशी त्याच्याकडे पॉवर होती. राक्षस सुद्धा हे पॉवरबाज होते बरं. मग काय करायचं म्हणले, त्याला मारण्यासाठी असा एक तपस्वी ऋषी बघावा लागेल आणि त्या तपस्वी ऋषीचे हाड, त्या हाडापासून वज्र बनवावं लागेल आणि त्या वज्रानंच वृत्रासूर मरेल, अन्यथा सगळ्या देवाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. या राक्षसांचं एकच काम होतं, देवाचा यज्ञ चालू झाला की तिथं येऊन विघ्न आणायचं. सप्त्यात सुद्धा एक जरी माणूस आडवा गेला तर सप्ताह काय होतो? खंड पडतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की काही लोक हे आसुरी संपत्तीमध्ये येतात, काही दैवी संपत्तीमध्ये येतात. दैवी मधले आपल्याला अनुकूल आहे आणि दंभोदर्पोभिमानस्य 16व्या अध्यायातली जी आसुरी संपत्ती सांगितली ते लोक परमार्थात आड येतात. ते असेच होते. हे राक्षस सुद्धा मोठ्या मोठ्या दाताचे, मोठ्या मोठ्या केसांचे असेच होते, विघ्न आणायचे. रामानं विश्वामित्रानं यज्ञ चालू केला, विघ्न आणायचे. म्हणून तर विश्वामित्रानं यज्ञ रक्षणासाठी दशरथाकडून राम लक्ष्मणाला घेऊन गेले.
मग खरदूषण मारले, ताटिका मारली आणि पुढे त्यांना शस्त्रास्त्र दिले आणि ह्याला सुद्धा घेऊन गेले. कशासाठी? स्वयंवरासाठी सुद्धा. जाताना अहल्येचा उद्धार केला आणि हे आपल्या जनक राजाच्या स्वयंवरा, सीतेच्या स्वयंवरामध्ये उपस्थित झाले. मग हे ऋषीमुनी असेच करायचे किंवा एखादा सत्पुरुष आपल्या कार्यामध्ये विघ्न येणार नाही याच्यासाठी काळजी घेण्यासाठी त्यांचं रक्षण करावं लागेल. म्हणून पुढे काय सांगू लागलो मी? दधीची ऋषीचं सांगू लागलो. दधीची पुन्हा सांगितलं नाव मी, दधीचीचा उल्लेखच केला नव्हता तरी सुद्धा दधीची ऋषी सांगणाऱ्यांना धन्यवाद. विठ्ठला असे एकच ऋषी होते जे तपस्वी होते, ते म्हणजे महर्षी दधीची. त्यांच्याकडे गेले. आता जिवंत माणसाला जर म्हणलं तुम्हाला सप्ताह आहे आपल्या इथं 1000 रुपये 2000 दक्षिणा द्यावी लागते, तर तो देईल बाबा. एकदा नाही 500 घ्या 200 घ्या करेल, पण लास्टला 1000 देईल. आणखी काय मागितलं तर देईल, पण सर्वस्व मागितल्यावर कोणी देणार नाही. डायरेक्ट हे सगळे देव गेले आणि ऋषींना म्हणले आम्हाला तुमच्या अस्थी पाहिजेत. आता जिवंत माणसाला अस्थी देण्यासाठी मरावं लागेल. माणूस काही देईल पण जीव देत नाही. का? त्याचं जीवावर एवढं प्रेम आहे की त्या जीवापुढे तो कुणालाच काही देत नाही. जीवाला येईपर्यंत, जीवावर येईपर्यंत काही देईल. आपण म्हणतो ना गळ्याला येईपर्यंत देतो बाबा, गळ्याला आल्यास मग नाही. मग आता काय करायचं? दधीची मुनी तसे नव्हते. दधीची मुनी म्हणले मला जर अस्थी देऊन देव भेटत असेल तर फार काळ ज्ञानी लोक जगण्याची सुद्धा इच्छा करत नाहीत. आपलं काम पूर्ण झालं चलत राहायचं, कारण हा मृत्यू लोक आहे, सोडावा लागणार आहे. इथली मोहमाया फार काळ टिकणारी नाही. त्यापेक्षा कधीतरी जायचंच ना म्हणले. पण देवाच्या जर उपयोगाला पडत असेल मी आणि मला जर देवाची प्राप्ती होत असेल तर मात्र मी जिवंतपणे मृत्यू स्वीकारायला तयार आहे. घ्या. आणि तप करले त्यांनी. योगाग्नीनं आपला देह अनंतात विलीन केला, ब्रह्मस्वरूप झाले आणि अस्थी देऊन टाकल्या. त्या अस्थीपासून वज्र बनवून वृत्रासुराला मारलं. एवढा दृढ निर्धार, एवढा निष्ठावंत भाव अशा दधीची महामुनींचा होता. म्हणून त्यांचं नाव आजही ग्रंथात आहे. आपलं फक्त लग्नपत्रिकेत विठाला विठाला. अशा दृढ निर्धारानं जो भक्त चालतो त्याला निश्चितपणे एक दिवस देव भेटतो. ह्याच्यावर त्याचा विश्वास पाहिजे. परंतु तप करण्याची तयारी पाहिजे. देव सुद्धा, अर्जुन सुद्धा म्हणतात देवा मग मध्येच एखाद्याला मृत्यू आला म्हणजे भक्ती करू लागला, पण मध्येच जर मृत्यू आला तर काय करायचं? देव म्हणतात तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौरोदेकम. त्याला पुढच्या ह्याच्यात मी तो बुद्धी योग देऊन टाकतो. किंवा सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो विजयते. त्याला योगी कुळात तरी जन्माला घालतो, नाही तर एखाद्या टाटा अंबानीच्या घरात जन्माला घालतो. का? तर त्याला संसार पासून वेळ भेटावा. कशाला? इकडं परमार्थाला. म्हणून त्याची जी चिंता आहे, सगळ्या प्रकारच्या सांसारिक चिंता मी मिटवून टाकतो. अगोदरच पुण्य केलेलं असते त्यानं, म्हणजे संपत्ती गोळा करण्यात वेळ जाणार नाही. सतत तो चिंतन करेल असं त्याला अनुकूल वातावरण मी देतो. किंवा एखाद्या योगी पुरुषाच्या कुळात जन्माला घालतो. म्हणून मी केलेली साधना अर्धवट राहणार नाही आणि माझा भक्त कधीच नाश पावणार नाही. हे लिहून घे म्हणले बॉन्डवर. भगवद्गीतेचे एवढे उदाहरणं मी का सांगितले की भगवद्गीता एक असा ग्रंथ आहे जिथं स्वतः देवानं वचन दिलेत. आपल्या टिक्कोजीराव शंकरजीरावनं सकाळी वचन दिलं तर संध्याकाळी तो डोकं खाजवतो, नाही सकाळी मी म्हणलं होतं पण आमच्या मालकीने सांगितलं तसं जमणार नाही, वचन बदल. ग्रंथ गीता. वा वा वा. बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता आणि श्रीकृष्ण जी ये ग्रंथी श्रीकृष्ण वक्ता. बरोबर. छान. मला आनंद वाटला आमच्या गुरुवर्यांनी होई सांगितली. विठ्ठला विठ्ठला. स्वतः योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. स्वतः देवानं सांगितलेले अक्षर आहे. म्हणजे तिथं वचन पालटत नाही. मी सांगत होतो देवानं दिलेले गीतेमधले वचन हे त्रिकालवादित सत्य आहे. तुमचे जी आज गव्हर्नमेंट काढते उद्याच्याला नाही, त्याच्यामध्ये काही जणांचं निवेदन प्राप्त झालं, आम्ही थोडासा बदल केला. पण तसं नाही. शास्त्रात बदल नाही. जे बदलतं ते आपलं सरकार आणि जे बदलत नाही ते आपलं शास्त्र. विठ्ठला 5000 वर्षापूर्वी गीतेचे सिद्धांत तेच होते.
आजही तेच आहेत आणि उद्याही तेच राहणार, त्याच्यात बदल नाही. कारण या जगाचा मालक इथं येऊन योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली आणि ती लिहिली फक्त व्यासाने ग्रथित केली महाभारतात. एवढं काम त्यांनी केलं. पण सांगितलेले स्वतः देवानं सांगितलेले शब्द आहेत, त्याला लेखक दुसरा कोणी नाही, स्वतः देवानं सांगितले, व्यासांनी लिहिले. म्हणून भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की त्याच्यातल्या एका एका वचनावर पूर्ण जग विश्वास ठेवतो. मग देवानं वचन दिले की नमे भक्त प्रणश्यती क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती. ऐक म्हणले अर्जुना, कौंतेय प्रतिजानी ही अन्नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. तो दुर्गतीला कधीच जाणार नाही, तो उत्तमच गतीला जाणार. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीवखानी. असा भक्त उत्तम गतीला जाईल, हे देवाचं वचन आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आपल्याला सुद्धा ज्याला कुणाला भक्त म्हणून घ्यायचे त्याच्याकडे कोणते गुण पाहिजे? अभंगाचा प्रकार. थोडा आवाज मोकळा करा, घसा ओढाले माईक. हरी तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म
निर्धार हे वर्म चुको नये. ह्या दोन गोष्टी सांगितल्या तुकोबाराने. आता याचे उदाहरण आपण बरेच पाहिले, आणखी यादी देता येईल, फक्त मी नाव सांगून पुढे जातो, कारण तुम्ही भागवत श्रवण करत आहात, ज्ञानेश्वरी रामायण श्रवण करत आहात. आमचे रामायणाचे वाचक BS मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहे. रामायणामध्ये जेव्हा रामाचं कुळ पाहिलं जाते, इक्ष्वाकू कुळ, पुढे त्याच कुळाला रघुकुळ नाव पडलं. या रघुकुळामध्ये असे राजे झाले की त्या प्रत्येक राजाकडं निष्ठावंत भाव होता, दृढ निर्धार होता, म्हणून त्यांच्या कुळामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले. कुठेही ते जन्माला येत नाहीत. कुलम पवित्रम जननी कृतार्था आणि वसुंधरा पुण्यवतीच येन. संपूर्ण पृथ्वीला पुनीत करणारे महापुरुष अवतार ज्यांच्या कुळात जन्माला येतात ते इक्ष्वाकु कुळ म्हणजेच रघुकुळ पवित्र कुळ आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. त्या रघुकुळामध्ये शिबी राजा मांस कापून दिलं पण देवच मिळवला. त्याचबरोबर राजा हरिश्चंद्र स्वप्नात विश्वामित्राला राज्यदान दिलं. आपल्या जीवाचे खूप हाल सहन केले. कोणी? राजा हरिश्चंद्रानं. दानशूर होता, स्वप्नातला शब्द खरा केला. आपण जागृतीतला स्वप्नात सुद्धा खरा करत नाहीत. कलियुगातल्या माणसाकडून तर अपेक्षाच करू नये. हरिश्चंद्राचं उदाहरण देणं म्हणजे फक्त इथं कीर्तनापुरतं आहे आपले. बाकी काही लोक त्याचं फॉलोअप म्हणजे अनुकरण करायला तयार नाहीत. परंतु ही उदाहरणं कशासाठी आहेत? यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना सयत प्रमाणम कुरुते आणि लोकस्तदनु वर्तते. येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि एरते अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून त्यांचं जीवन बघून आपण त्या मार्गाने चालतो. बरोबर? महाजनोगत येन सपंता, त्या मार्गाने आपण जातो. मग हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र त्यांच्याकडे हा दृढ विश्वास होता, निष्ठावंत भाव होता, निर्धार होता. त्याच्यानंतर पुढे त्याच कुळामध्ये रुक्मांगद राजा झाला. रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत केलं. एकादशीचं व्रत केलं. व्रत केल्यावर, व्रत म्हणजे पहिल्यांदा नाही, पहिल्यांदा काय झालं, इंद्राचं विमान त्यांच्या बागेतली फुलं न्यायला यायची. कांतीपुरी नावाची नगरी होती. कुणाची? त्या रुक्मांगद राजाची. सुंदर नगरी होती. एक दिवशी फुलं चोरून नेत असताना इंद्राचं विमान जाताना उडालच नाही, त्यानं काही टेक ऑफ घेतला नाही, तिथंच थांबलं. आणि सेवक पकडले गेले की दररोजची फुलं राजाला पूजेला राहायची नाहीत, देवाला न्यायची. मग राजाने सांगितलं जाऊ द्या, देवाला माझी बाग आवडली ना, ह्याच्यातच चांगला आहे. आज तरी मला कळालं की इंद्र माझ्या बागेतले फुलं नेतो, नेऊ द्या. त्या सेवकांना बोलवलं. ते म्हणले आता विमान उडण्यासाठी एक पतिव्रता स्त्री पाहिजे, जी नामधारक पाहिजे, जिने एकादशीचं व्रत केलेलं पाहिजे. असं तुमच्या राज्यातली स्त्री पाहिजे, तिने एकादशीचं व्रत केलेलं पाहिजे आणि पतिव्रता पाहिजे. एवढ्या अटी टाकल्या. तिनं स्पर्श केल्याबरोबर विमान उडणार, अन्यथा विमान उडणार नाही. आता संपूर्ण राज्यात दौंडी दिली. बऱ्याच स्त्रियांनी आजमावून बघितलं आपलं आहे का आहे, पण विमान काही उडालं नाही. कोणी पातिव्रत्यात कमी पडल्या, कोणी एकादशी व्रतात, कोणी नामचिंतनात. मग एक धोब्याची स्त्री आली आणि तिनं विमानाला हात लावला की विमान उडालं आणि आपल्या इंद्राकडे ते फुलं पोहोचती झाली. आता रुक्मांगद राजा आश्चर्यचकित झाला. तू एकादशी व्रत दृढतेने करते? हो. जन्मले तेव्हापासून अद्याप कधीच खंड पडला नाही. नामचिंतन धरोनी श्रीहरी जपे सदा, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. मी कुणालाच सांगत नाही, पण मनातले मनात माझं नामचिंतन आयुष्यभर खंडच नाही. सोहमचा जो ध्वनी आहे त्याच्यासोबत माझं नामचिंतन चालू असतं. म्हणजे कंटिन्युअसली त्याच्यात अखंड खंडेना जीवन आणि राम कृष्ण नारायण. मग दुसरी अट पूर्ण झाली म्हणले माझी. नोकरीला लागायला हे असं क्वालिफिकेशन असते की सगळ्या अटी पूर्ण झाल्या, तो क्वालिफाईड, तो झाला म्हणजे त्या ह्याच्यानुसार. मग तिसरं नामचिंतन आणि एकादशी व्रत झालं. आणि पातिव्रत्य, पतीची आज्ञा कधीच मोडली नाही. म्हणजे पतीला देव समजलं, जसा असेल तसा. माझा पती माझ्यासाठी महादेव आहे, देव आहे, त्याची आज्ञा मोडली नाही. म्हणजे पतीची मता
अनुसरोनी ती मी पातिव्रत्य धर्माचं पूर्ण पालन केलं म्हणून हे विमान उडालं. राजानं तिचा सत्कार केला आणि सगळ्या राज्यात दौंडी दिली की बघा एकादशीचं महत्व असं आहे, सगळ्यांनी एकादशी करा. त्या दिवसापासून राज्यात सगळ्या एकादशीची प्रथा सुरू झाली. मग एक दिवस एकादशीच आपलं स्वरूप बदलून राजाची परीक्षा घ्यायला आली अप्सरेच्या रूपानं. राजा मोहित झाला. धर्मांगद त्याचा पुत्र होता आणि तिनं सांगितलं मला धर्मांगदाचा शिरच्छेद करा आणि त्याचं मुंडकं द्या. जसं चांगुनेला सांगितलं होतं की तुझ्या मुलाचं मांस भोजन दे, तेव्हा आम्ही प्रसन्न होतो. अनसुयेला सांगितलं की तू नग्न भिक्षा वाढ, तेव्हा आम्ही तुला पतिव्रता समजू. असं देवाने परीक्षा घेतलेल्या आहेत सगळ्यांच्या. आता इथं परीक्षा होती रुक्मांगदाची. मग या परीक्षेत निष्ठावंत भाव असेल तरच उत्तीर्ण होतो, अन्यथा नापास फेलचा रिझल्ट येत असतो. कसलाही हुशार विद्यार्थी असला तर ह्या परीक्षेतून जाताना अवघड असतं. मग रुक्मांगदानं सांगितलं, नामचिंतन केलं. धर्मांगद सुद्धा त्याचा सात्विक पुत्र होता. सात्विक संतती तयाचा हरिख वाटे देवा, कारण ते सात्विक आहे. तत्र सत्वम निर्मलत्वा प्रकाश कमनामय अशी संतती होती. माझं शिर द्यायला मी तयार आहे म्हणले. बाबा घ्या तलवार आणि माझा शिरच्छेद करून तुम्हाला देव भेटत असेल. साधा वातो देव सर्वस्वाचेसाठी आणि प्रारब्ध तुटी क्रियमान. साधा वातो देव सर्वस्वाचेसाठी, सर्वस्व द्यायला हरकत नाही. जसं दधीचिन्नी दिलं मी देतो. मग तलवार मारणार इतक्यात एकादशीनं हात धरला त्या अप्सरेने आणि सांगितलं तू उत्तीर्ण झालास राजा, आता तुम्ही सगळेच विमानात बसा, आम्ही तुम्हाला वैकुंठात नेणार आहोत म्हणले. आणि सगळी नगरीच वैकुंठाला नेली. म्हणून रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, जेने परमानंद प्रगटला, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. सगळी नगरीच वैकुंठाला गेली. हा परिणाम एकादशी व्रताचा. असा रुक्मांगद राजा त्या रघुकुळामध्ये जन्माला आला. असे बरेच राजे जन्माला आले. त्यामुळे पुढे दिलीप, दशरथ आणि राम असे जन्माला त्यांच्या कुळामधील एक एक राजे खूप श्रेष्ठ होते. तुम्ही कालिदासाचं जर हे वाचलं, रघुवंश नावाचं पुस्तक, रघुवंश कालिदासाचं काव्य आहे. रघुवंश आणि शाकुंतल हे दोन संस्कृतचे कवी कुलगुरू कालिदास यांचं वाङ्मय आहे. त्याच्यामध्ये एकदा भोज राजा कालिदासाला म्हणतो की राजा मी श्रेष्ठ का तू कालिदास तू श्रेष्ठ. कालिदासानं सांगितलं असं काही नाही महाराज, प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी श्रेष्ठ असतो. कुणाकडे देवानं काही गुण भरले, ज्याच्या त्याच्यात वेगवेगळा मसाला भरलेला आहे, फक्त तो बाहेर काढायचा. असं म्हणलं राजाला वाटलं नाही. त्याला थोडा राजाला गर्व झाला की मी भोज राजा आहे आणि माझ्या हाताखाली एवढे नोकर चाकर, एवढ्यांना मी जगवतो, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर आला. आणि त्यानं सांगितलं की तुला पगार मी देतो. कालिदासाला म्हणून तू तर माझा राजाश्रित आहेस. कालिदासानं उत्तर दिलं की मला जन्माला घालणारा एक देव आहे आणि पोषितो जनाशी एकला तो. कोण? सगळ्या ब्रह्मांडाचं पोषण देव करतो, राजा तू करत नाहीस. मग मी पगार देतो ती खात नाहीस का तू? माझ्या खाल्ल्या मिठाला सुद्धा जागत नाहीस. तू निमित्त आहेस म्हणले राजा. मला द्यायला तू निमित्त आहेस. मी माझ्या प्रारब्धानं खातोय, माझ्या कपाळामुळे मला भेटते. कपालम न भूपालम असं कुणाचं उत्तर आहे? कालिदासाचं तेजस्वी उत्तर आहे. नीट आहे का? राजा मी माझ्या प्रारब्धानं खातोय, तू निमित्त आहेस देव, तू तुझ्याद्वारे मला देतो. पण तू
या जगाचा पोशिंदा नाहीस. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. देवच ह्या पृथ्वीचा करता धरता सगळ्याचा भरण पोषण करणारा भरता कोण आहे? देव आहे. तू निमित्त आहेस, निमित्त मात्र भवसव्यसाची. राजाचे वेळ झालाय म्हणून ध्रुवपद एकातलं नाच महाराजांच्या हरिपटात चाललंय. नाही नाही, तसं नाही होतंय. तसं माझं सुद्धा होत, सगळ्यांचंच होतंय. आपण मानवी जीवन आहे आपलं. माणूस हा चुकतोच, प्रत्येक जण चुकतो. असू द्या, चांगलं प्रमाण आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी म्हणजे काय की निमित्त मात्र भवसव्यसाची. विनोद केला बरं महाराज. असं माझ्या मनामध्ये काही नाही. तुमच्याबद्दल खूप आदर आहे, कारण खूप छान प्रमाण देतात. आपल्याला काहीतरी विनोद करावा लागेल आणि जागृती म्हणजे झोपणार नाही श्रोते, हे महत्वाचं आहे. चला मग असे आपण देव सुद्धा म्हणतात अर्जुना, हे मारणारे तू मारणारा आणि हे मरणारे असं समजू नको. मय वेते निहता पूर्वमेव आणि निमित्त मात्र भवसव्यसाची. तू काय कर, निमित्त हो. मीच या सर्व जे 18 अक्षौहिणी सैन्य आहे यांना मारणारा मीच आहे. तू निमित्त मात्र आहेस असं अर्जुनाला सुद्धा देव सांगतात. मग पुढे वेगवेगळे राजे झाले. त्याच्यामध्ये अंबऋषीची कथा आली. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. देवाला ज्यांनी 10 जन्म घ्यायला लावले त्या अंबऋषीला एकदा दुर्वास छळायला आले होते. आणि मग दुर्वास छळायला आल्यावर जी कृत्या त्या दुर्वासांनी राजावर सोडली तिच्यातून राजा मरणार अशा अवस्थेत देव प्रकट झाले आणि दुर्वासाला त्याच्या मागे चक्र लावून दिलं आणि राजाचे जे गर्भवासाचा शाप मिळाला होता ते देवानं स्वतः घेतला. म्हणून अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. असे निष्ठावंत आणि निर्धार असलेले अनेक राजे झाले. मला एवढंच सांगायचे की तुकोबरायांना म्हणायचे की निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म असला पाहिजे. असे भक्त पाहिजे. निर्धार हे वर्म चुकवू नये. हे वर्म चुकू नका. भक्ती करतोय पण वर्म माहित नाही. लक्षात घ्या काय म्हणतात तुकोबाई, वर्म जाणून भक्ती करा. ऐशी वर्मे मज दावी नारायणा. आता फास्ट घेतो, 15 मिनिटात सेवा समाप्त करायची. अंतरीच्या खुना प्रगटोनी. असे वर्म जाणून काय भक्ती करायचे बघा. कोणत्याही गोष्टीतलं वर्म. दुर्योधनाला मारायचं होतं तर देवानं सांगितलं त्याच्या मांडीत गदा मारल्याशिवाय मरणार नाही. हे वर्म सांगितलं. वर्म सांगितल्याशिवाय जरासंधाला मारायचं होतं. कृष्णाने एक काडी घेतली, इकडला भाग इकडं इकडला भाग इकडे टाकला. तेव्हाच कळालं भीमाला की जरासंधाचा 2 भाग जुळलेले होते. जरा नावाच्या राक्षसनीने त्याला जोडलं होतं. जन्मवशात वेगवेगळे होते. मग त्या जरासंधाचा एक भाग इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला टाकल्यावरच तो मेला. तोपर्यंत भीम परेशान घामाघूम झाला होता पण तो मरत नव्हता. हे वर्म माहित नव्हतं तोपर्यंत. म्हणून भक्तीतलं सुद्धा वर्म म्हणजे न कळेची वर्म आरे मुडा. भक्ती करतो
पण वर्म कळत नाही. म्हणून वर्म जाणा आणि भक्ती करा. विठ्ठला विठ्ठला. असे देवानं अंतरीचे वर्म बरेच अर्जुनाला सांगितले. अर्जुना, इथं खतरनाक लोक आहेत बरं. म्हणजे श्रोते कसे आहेत, ग्रंथात पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. सगळे श्रोते मंडळी कसे आहेत, ग्रंथ वाचणारे आहेत. म्हणून अर्जुनाला म्हणले, तू असं साधारण भीष्माला आणि द्रोणाचार्याला साधारण समजू नको. भीष्माला मारायचं असेल त्याचं वर्म सांगतो, तसं गेलास तरच ते मरते. तुला शिखंडीला मध्ये ठेवून लढावं लागेल. हे वर्म आहे भीष्माला मारण्याचं. ऐकतोस का नाही? ऐकलास तर बरं. आणि नश्रोक्षशी विनंक्षशी, नाही ऐकलास विनाश पावचे. हेच वर्म आहे त्यांना मारायचं, दुसरं वर्म नाही. हे देवानं वर्म सांगितले म्हणून भीष्म आटोपले. द्रोणाचार्याला मारायचंय ना, आपल्या धर्मराजाला खोटं बोलायला लावावं लागेल. हेच वर्म आहे, दुसरं वर्म नाही. फास्ट मध्ये सांगतो तर तुला कळेल. नाही तर उगं त्या द्रोणाचार्या पुढे बेजार होऊ नको. ते काही साधारण नाही. तुम्ही एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारा आणि अश्वत्थामा हत म्हणा आणि हळूच म्हणा नरोवा कुंजरोवा आणि असं धर्माला म्हणायला लावा. तुमच्या चौघांपैकी कुणाचाच द्रोणाचार्याचा विश्वास नाही. आता कांदेसरचा विश्वास होता की मुंजादेव जे म्हणेल ते खरं आहे. वर्गामध्ये मॉनिटर होतो मी. फडसर म्हणायचे नाही नाही, जे गीत आहे प्रार्थनेचं ते मला म्हणायला लावायचे, कारण त्यांचा विश्वास होता की एनी टाइम मुंजादेव बरोबर प्रार्थना सगळ्या मुलांची घेतो शाळेमध्ये असताना. हे आमचे गुरुवर आहेत पुढे. आता मारही भरपूर खाल्ला त्यांचा, कारण ते विज्ञान जरा मला अवघड जायचं आणि कांदे सर इंग्रजी शिकवायचे. दोन्ही विषय अवघड आणि गणितचं विचारायचंच काम नाही. नागरगोजे सर गणिताला होते आणि नंतर वाघ सर एक आम्हाला इंग्रजीला शिकवायला काही दिवस आले. पण हे विषय अवघड असायचे. मग आम्ही गुरुजीचा खूप मार खायचा. बरं, हे मार खाल्लेला चांगला होता. आता आम्हीच गुरुजी आहेत तर आम्हाला मारायला जमतं का मुंडे सर? लगेच पालक भांडायला येतात. पण लक्षात घ्या, वीक पॅरेंटल कंट्रोल जर झाला तर विद्यार्थी उत्पात माजवणारच. त्याच्यामुळे सौम्य का होईना त्यांना शिक्षा धाक पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना संस्कृती सोडू नये. ह्याच्यासाठी पॅरेंटनं एवढी मोकळीक देऊ नये की 31ला आणि 1 जानेवारीला पोरं म्हणजे बांधून उचलून आणावं लागले. हे कशाचा परिणाम आहे? आपण ढिलाई दिली. ढिलाई. जा कॉलेजला जातो का, जा. कसं वागायचंय कसंही वाग. मित्र कसे, कधी भजनाला नाही, कधी कीर्तनाला नाही, मंदिराची पायरी नाही, गाथा ज्ञानेश्वरी नाही. मग पोरं कसे निघणार? हे आता जे टीव्हीवर आपण बातम्या पाहतो तसेच निघणार. त्याचं कारण सकाळी उठलं की आपण चॅनल लावतो पण देवाचं नामचिंतन करत नाहीत, हरिपाठ नाही, ज्ञानेश्वरी नाही. मग परिणामाला तयार राहा. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात, आता ज्याला भक्त आणखी व्हायचे त्याच्याकडं कामना नसली पाहिजे, तो निष्काम असला पाहिजे. अभंगाचं ध्रुवचरण.
तुकोबाराय म्हणतात, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास आणि पाहो नये वास अनेकांची. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्या भक्ताकडं निष्ठावंत भाव आहे, निर्धार आहे, आणि जो निष्काम आहे म्हणजे त्याच्या अंतकरणात कुठलीच कामना नाही. हे सगळ्यात अवघड परीक्षा आहे. पेपरच अवघड आहे आजचा. अभंगही पाठांतरातला थोडासा नाही. कधी कधी अवघड आहे पेपर द्यावा लागतो. आपल्या पोराला ऑब्जेक्टिव्ह सोडू सोडू सवय लावली, दीर्घोत्तरी प्रश्न लिहायला जीवावर चाललंय आता. सगळे ऑब्जेक्टिव्ह एकानं सोडविले की सगळ्या ऑब्जेक्टिव्ह टाईप येऊन बसला. आता दीर्घोत्तरी लिहायला झोप यायला विद्यार्थ्यांना. मी पोराला म्हणलं पहिला आम्हाला निबंध लिहावा लागायचे. सर म्हणायचे आणखी 1 पान ले, 2 पानं ले, 3 ले, तर पूर्ण पैकीला पैकी मार्क पडतात. आता काय नाही, 4 पैकी 1 उत्तर फक्त बरोबर करायचे. म्हणून दीर्घोत्तरीला सुद्धा महत्व आहे. पोराची स्मरणशक्ती कमी झाली. आता निष्काम कसं व्हायचं, कामना किती प्रकारच्या, कशा घालवायच्या, याच्यावर एक स्वतंत्र चिंतन नंतर अभंग घेऊन करू. कारण आज वेळ झालेला आहे. एकदा सर्वांनी हात वर करून विठोबा रखुमाईचं भजन घेऊ. मधली इंटरव्हल झाली पडसर की आम्हाला ती पाणीपुरी खावा वाटायची. तो आपल्या शाळेच्या जवळ गाडा यायचा. ते मधली इंटरव्हल झाली की जरा बरं वाटायचं. सकाळपासून वाटच बघायचो आम्ही मधली इंटरव्हल कधी होती. आता आपली मधली इंटरव्हल झाली. ती चोरून खावी लागायची. त्याही बिचाऱ्याला सर म्हणायचे तिकडे जरा लांब थांब, पण तरी सुद्धा आम्ही ती खाल्ल्याशिवाय राहायचो नाही. कारण ते वय असतं. सरला थोडीशी चकली भोकली मारून का होईना मागच्या बोर म्हणा, ते म्हणा, किंवा त्या खोबर गोळ्या म्हणा खायच्याच आम्ही. राजू आणि मी, आमचा राजकुमार लंगोटी यार आहे. आमची मैत्री ही बालमैत्री, त्याच्या आठवणी असतात. चला, तुकोबाराय म्हणतात की कामना काढून टाकल्या पाहिजे. देवाला विचारलं अर्जुनानं, देवा कामना कशा काढायच्या? देवानं सांगितलं दुसऱ्या अध्याय 56 श्लोक सांगितले. मला तेवढे सांगत बसत नाही. पहिलाच प्रश्न होता अर्जुनाचा. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभासेत किमासेत व्रजेत किं. स्थितप्रज्ञ कसा वागतो, तो कसा बोलतो, मला त्याबद्दल सांग. मग देवानं पहिलाच श्लोक टाकलाय की तो निष्काम असतो. त्याच्या अंतकरणात कुठलीच कामना नसते. प्रजहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान आणि आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. ही व्याख्या लिहा. स्थित प्रज्ञाची व्याख्या काय? की ज्याच्या प्रजहाती यथा कामान, सर्व कामना ज्याच्या अंतकरणातून गेलेल्या आहेत. सर्वान पार्थ मनोगतान, शिल्लक ठेवायचं नाही. नाहीतर शिल्लक जर एखादी बी राहिली, त्या आपल्या इकडे पहिल्या आम्ही कुंदा खोदायला जायचो, आपल्याला माहित असलं तर त्या एक जरी काशी राहिली की ती पुन्हा बेट तयार व्हायचं. कुंदा बेट, पुन्हा कुंदा. आम्हाला वाटायचं कालच म्हणजे गेल्या वर्षीच इथल्या काशा काढल्या होत्या, म्हणजे हराळीच्या काशा. परत कसं काय तयार झालं तर एखादी कुठं तरी शिल्लक राहील. तसं कामना थोडी जरी राहिली तर ती पुन्हा वासनेच्या संगे घेणे लागे. आपल्याला जड भरताचं उदाहरण माहित आहे. एक जरी कामना राहिली, निष्काम झाला पण शेवटला कामना राहिली, हरणी गर्भाला जावं लागलं. मग अशा कामना ठेवायला जमत नाही. ठेवल्या
तर मग यम यम वापी स्मरण भावम त्यज्यतेंते कलेवरम, त्या त्या योनीला जन्माला जावं लागतं. मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ज्याला रिकामं निघायचे, सुटायचे, त्याला कामना ठेवायला जमत नाही. मग ह्या कामना काढणं अवघड आहे. मग त्या कामनाचं उदात्तीकरण कसं करायचं देवानं पुढे पुढे डिटेल मध्ये सांगितले, परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही. तर तुम्ही वाचू शकता, सगळे ज्ञानेश्वरीचे श्रोते. एवढंच सांगतो की कामना काढल्याशिवाय आपल्याला देवाकडं, एवढंच काय, वासनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे असं एक प्रमाण आहे, गात नाही. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ आणि झाला सेवारुनी पद्मनाभ, असं एक तुकोबरायचं प्रमाण आहे. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, भजनाचा लाभ घ्यायचा आहे ना, मग कामना त्यागाव्या लागतात. म्हणून निष्काम व्हायचं. आता निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास, देवावर आढळ विश्वास पाहिजे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्येक वेळी रामायणात आपण बघतो हनुमंतरायानं आपण मनाने जे काम करू शकत नाहीत ते देहानं केलेत. कुणी? हनुमंतरायानं. अहो बघा, शक्ती लागली तेव्हा एका रात्रीत वल्ली आणायच्या होत्या, द्रोणागिरीच उचलून आणला. एवढं दुष्कर काम आपण मनाने जाऊन येऊ शकत नाही, इतक्या फास्ट कोण आले? हनुमंतराय. त्याचं कारण त्यांचा देवावर आढळ विश्वास होता, राम नामावर विश्वास होता. एवढा सेतू बांधला नल नील यांनी, पण त्यांचा विश्वास होता की राम नाव लिहिल्यावर आपल्याला हे दुष्कर कार्य काय अवघड नाही, समुद्रातून आपण सहज, अहो जो भवसागर तारतो तो आपल्याला लंकेपर्यंत घेऊन जाणार नाही का? प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देव सांगायलाच ना, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून. कशासाठी? भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाग आणि साक्ष पुंडलिक केला असे. मी तारणार आहे तेशा महम समुद्धरता मृत्यू संसार सागर. मग आपल्याला काय अवघड आहे? हा विश्वास हनुमंतरायाकडे होता. म्हणून रामायणातले जेवढे बी अवघड काम आहेत ते हनुमंतरायाने केले. विठाला म्हणून कधी कधी श्रद्धा आणि बुद्धी यांचा जर झगडा लागला तर श्रद्धा काम करते जास्त. लक्षात घ्या, श्रद्धा, बुद्धी थोडी कमी असली तरी चालेल, पण श्रद्धा 100% पाहिजे. त्याच्यात 99 पॉइंट काहीच जमत नाही. 101% म्हणजे देव आहे का? आहेच. हे अमुक तू देवाची भक्ती करून तुला देव भेटणार का? भेटणारच. त्याच्यात कुठलाच संशय नाही. आणि एकदा संशय घर करून बसला की भक्त चलित झाला. म्हणून आपला भाव टिकावा हीच अपेक्षा आहे तुकोबराय सुद्धा. म्हणून तुकोबराय म्हणतात की निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, असा विश्वास ठेवा. पाहू नये वास अनेकाची. थोडक्यात सांगतो शेवटचं चरण. कुणाचीच वाट बघू नका. द्रौपदीनं अगोदर वाट बघितली, भीष्म मध्ये पडतील वस्त्रहरणाच्या वेळी. द्रोणाचार्य बसलेत, असं कसं करतील? पण सगळे मजबूर होते. महाराज लक्षात घ्या, 5 पांडव सिंहासारखे होते. एक एक, अहो एकटा भीम नुसते झाडं उपटून फेकले तर सगळे घाबरायचे. भीमामध्ये 9,000 हत्तीचं बळ होतं. 9 नाग सहस्त्र बल म्हणतात, एवढं बळ होतं भीमामध्ये. आता आपल्या पाण्याच्या मोटरी सुद्धा हॉर्स पॉवर निघाल्या, एलिफंट पॉवर नाही. ती हॉर्स पॉवर नव्हती, भीम म्हणजे एलिफंट पॉवर होती. 9,000 हत्तीचं बळ एकट्या भीमात असून सुद्धा द्रौपदीनं वाट बघितली, परंतु भीम उठला नाही. जेने संग्रामी हारू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला आणि पवाडा तुवा केला गंधर्वासी. असला अर्जुन जो त्रिलोक्यात त्याच्यासारखा धनुर्धारी कोणी नव्हता. अर्जुनाच्या गांडीव धनुष्यानं टनत्कार केला की त्रिभुवन कापत होत. इतका अर्जुन श्रेष्ठ होता धनुर्विद्येत. तो सुद्धा अर्जुन उठला नाही. पाहो नये वास अनेकांची. आपला तर कलेक्टर मामा असला किंवा मुख्याध्यापक जरी माझे मामा असले तरी माझा तोरा वेगळा असतो शाळेत. मामा आहेत माझे, कलेक्टर माझा काका आहे. अरे इथे धनुर्धारी अर्जुन आहे, भीम आहे, तरी सुद्धा द्रौपदीचं रक्षण करण्यास असमर्थ आहे. त्यांचे कारण वेगवेगळे. आता तेवढ्या खोला जात नाही, कोणीच आलं नाही. शेवटी द्रौपदीने ठरवलं हे कोणीच कामाचे नाहीत, माझा एकच सखा कामाचा आहे, त्यालाच हाक मारावी लागते. पाहो नये वास अनेकांची. म्हणून तिनं देवाचा धावा केला. विठाला म्हणायचं का म्हणा
वा. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया आणि वेळ का सखया लावियला. देवा, अरे मी जर खरी पतिव्रता असेल, भक्त असेल तुझी, कधीतरी तुझ्या कामाला पडले असेल, तर आता तूच माझं लज्जा रक्षण कर, असा अंतकरणातून देवाला धावा केला. नीट बघा, काम करावं आणि देवाला हाक मारावी, देव येतोच. भक्तासाठी तो उभाच आहे. एक सेकंद सुद्धा देवानं लावला नाही. तुलना बघा, तुलना. पाहो नये वास अनेकांची आणि पाहावी वास एकाची, म्हणजे देवाची. फक्त त्याची वाट बघावी. अहो, भीष्माला काय कमी होतं? मरणाच्या वेळी भीष्म सुद्धा श्रीकृष्णाला मला दर्शन द्यावं म्हणून शरपंजरी होती. उत्तरायण चालू होईपर्यंत तेवढ्या त्रासात. वा वा. कशासाठी? वा वा वा. महाराजांना धन्यवाद. लक्ष द्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय की एकाचीच वाट बघावी. आपुला तो एक देव करून घ्यावा, बस. दुसरं ह्या जगात आपलं कोणी नाही. लक्षात ठेवा. आपण समजत असाल तर भ्रमात आहे. आद्य शंकराचार्याला एक जण म्हणला, नाही पत्नी माझी आहे हो, पत्नी मला कशी सोडील, माझ्या प्रत्येक कामात ती माझी अर्धांगिनी आहे. आद्य शंकराचार्य म्हणले, एका विशिष्ट लेवल पर्यंत ती तुझी आहे. सांगू का तुला? लास्टचं टोकाचं सांगतो. म्हणले, गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन काय. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तुझ्या देहातला प्राण जाऊ दे ना, मग तुझ्या जवळ येते का भक्ती. गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन काय. भीती वाटते तिला, तुझ्या जवळ येत नाही. देहात प्राण आहे म्हणजे यावत जीव निवसती देहे कुशलम तावत पृच्छती घे. सगळे कसं आहे, बरं आहे का, कधीपर्यंत म्हणतात? देहात प्राण आहे तोपर्यंत. यावत जीव निवसती देहे कुशलम तावत पृच्छती घे. पण गतवती वायो देहा पाय, मग भार्या बिभ्यती तस्मिन काय. आपण काय, पिशवी जड तर बायको गोड आहे. आताच्या काळात तुम्ही काही खायला आणलं लेकरा बाळायला तर बायको गोड, त्याला म्हणायचं पिशवी जड तर बायको गोड. ती कुठपर्यंत आहे, तिला मर्यादा आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशानी. पुढे देहस्थितायाम परलोक मार्गे. मग एक जण आपल्या कर्म मात्र तेवढं आपल्या सोबतच येत. कारण वा श्रृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. तेवढं मग तिला जरा दागदागिने केले मग बरं वाटतं तिला. नाही आज दसरा आहे, थोडं सोनं खरेदी करू, किंवा आता संक्रांतीला थोडी नवी साडी घ्या, मग मात्र वा वा वा. आमचे पतिदेव म्हणजे काय, लगेच तुम्हाला गुलाबजामुनचाच देत झाला. विठ्ठला हे पा, हे संसारिक आहेत आपण सगळे, हे चालत आहेच आपल्याला. आपल्याला थोडं खुश ठेवावंच लागतंय त्याला. आम्हाला सुद्धा तुम्हाला वाटते का, खुश ठेवल्याशिवाय इकडे येऊ देत नाहीत धोतर घालून. मग काय नाही, जा जा प्रेस करून देतात. म्हणजे महाराज लोकायला हे सुद्धा ह्याच्यातून कचाट्यातून सुटले नाहीत. फक्त 4 जण सुटले, ते बिचारे आधीच त्यानं ओळखलं होतं. हा, कोण कोण? यासी नाही बट्टा. कोण कोण? 4 जण. शुक भीष्म हनुमान आणि 4था कार्तिक स्वामी जान यासी नाही बट्टा. हे 4 सुटले. विठाला भागवत सांगणारे जे शुकाचार्य आहेत परीक्षितीला, ते शुकाचार्य म्हणजे जन्मताची संसार त्याची येला शुके आणि तोची एक निष्कलंके तुका म्हणे. ते एकच आहेत. तसे 4 जण आहेत. बाकीचे सगळे कुठल्या तरी खेळात अडकले, कशात ना कोणत्या डावात सापडले. त्याच्यात मोठमोठ्यांची यादी आहे. साधे तर आपण तर एकाच डावात अडकतो, देवाच्या एका डावात अडकले. लक्ष द्या. म्हणून पाहू नये वास अनेकांची, एका देवाचीच वाट बघावी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. लक्षात, एका चक्रपाणी वाचोनिया. म्हणून पाहू नये वास अनेकांची. गुणानं आपला देव आपला करून घ्यावा, त्यालाच सुख दुःख सांगावं. कुणाला जर सांगायला गेलं त्याच्यापाशीच एवढं मोठं दुःख आहे. शंकरराव गणपतरावकडे जातात, असं झालं. अहो, गणपतरावला ऐकायला टाइम नसते, त्याचं दुःख एवढं मोठं असते. वर बरं 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 म्हणतो तो. चहा पाजून मोकळं. आपलं जर कधी पाहुणा जाईल, आता पहिल्यासारखे 4-4 दिवस पाहुणे आपल्याजवळ राहावं सुद्धा वाटणं झाले. प्रेमच कमी झालं. मग कलियुगात माणसाला देव भेटणं तर खूप मोठी आहे गोष्ट. विठाला विठाला. चला
यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचं चरण शेवटी घेऊ. थोडक्यात अभंगाचा भावार्थ सांगितला. सर्व गुणीजन श्रोते मंडळ या ठिकाणी VIP मी पहिल्यांदाच सांगितलं उपस्थित आहेत आणि जाणकार श्रोते आहेत आणि तसेच असावेत. विनोदासाठी कीर्तन नाही हे लक्षात पहिल्यांदा ठेवा. विनोदाची कथा गोड वाटे कुणाला? देवाचे चरित्र नावडे सर्वथा. असलं ऐकायला कानाला जड जाते तत्वज्ञान. आणि विनोद सांगू दे की लोक जरा नवरा बायकोचं काढलं कीर्तनात मग लगे कान टव करून ऐकतं. हा पण चांगलं सांगायचं म्हणलं की जीवाला जड जाते. पण लक्षात ठेवा कडू औषधच परिणाम दाखवित असते. आता मी विषय व्हावा म्हणून स्वराकडे लक्ष न देता विषयाकडे लक्ष दिलं. त्याच्यामुळं कोणी इथं बसलेले म्हणतील हे काय नाही महाराजाचा जे रट्टा चालू झाला कुठं स्वर की कुठं टाळ की असं झालं. पण त्याला तेवढं बघत बसले एक तर त्याला वेळ जातो. मग ते घ्यावं बरं लावणी मृदंग श्रुती टाळघोष पण आम्हाला थोडं ते जमतही नाही हे आम्ही मान्य करतो. मग आपला विषयाकडे तरी लक्ष द्यावं कमीत कमी म्हणून मी विषयाकडे लक्ष दिलं. तुम्ही सर्व श्रोत्यांनी भजनी मंडळींनी मला पुन्हा गेलेला स्वर परत आणून दिला. त्याच्यामध्ये आमचे सर्व भजनी मंडळी आहेत त्यांचे मी कोटी कोटी धन्यवाद. आमचे सर्व गुरुवर्य इथं उपस्थित आहेत. माझे बालमित्र राजकुमार फड या ठिकाणी इतका वेळ मन लावून ऐकत आहेत म्हणजे खरोखर धन्यवाद आहे. सात्विक कुटुंब आहे. आई पती पत्नी कुटुंबासहित सगळे इथं आलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा सुंदर असा पकवाज श्रीयश ना श्रीयश सुंदर पकवाज वाजवतो. तयाचा हरिक वाटे देवा. कारण मृदंग वाजवणं सोपं नाही महाराज. त्याच्यातून आवाज काढायचा. जिवंत माणसाला आवाज काढायचा असला तरी चहा पाजवावा लागला. तर मृदंगाला तसं पीठ चारावं लागतं थोडं तरच ते आवाज काढते. पुनश्च एकदा सर्व भजनी मंडळीचे आभार मानतो. तुकोबराय शेवटच्या चरणात एवढंच सांगतात की असा जो कोणी भक्त असेल त्याची उपेक्षा देव कधीच करत नाही. अभंग